वाळू माफियांना प्रशासन पाठीशी घालत असल्याचा आरोप करीत तळाशील ग्रामस्थांनी मालवण तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन छेडण्याचा निर्धार बैठकीत केलाय. पाहूया. ही स्थगिती आणली आहे ती सोडून म्हणजे बी बी ए जो गट असा ए तो पूर्णपणे वगळून B1 पासून B5 पर्यंत या ठिकाणी वाळूचं टेंडर दिलेलं असा. आणि आमच्या तहसीलच्या माहितीप्रमाणे साधारण वाघेश्वर मंदिर पासून जे पुढे भगवानगड मसुरा या ठिकाणी वाळूचो एक पट्टो वाघेश्वर मंदिर पासून सुरू होता. एक गट B1 पासून सुरू होता आणि वरती भगवनगड किंवा बांदिवडा या ठिकाणी B5 या ठिकाणी तो संपता. मग अशा ह्याच्यात त्यांच्यात वाळूची टेंडर दिली असं. दुसरी गोष्ट तुम्ही टेंडरची उपसा करतं त्या ठिकाणी कुठलाही त्याचा महसूल तोंडवळी गावात दिलो जाणार नाही आणि त्या टेंडर असा त्या कुठल्याही तोंडवळी गावाशी निगडीत लागला नाही. त्या लागलेली असत मसुरे हडी किंवा संबंधित त्या बाजूच्या किनाऱ्याची तिकडची वाळू टेंडर निघाली आणि त्याचा फक्त उपसा या ठिकाणी तोंडवळीच्या ठिकाणी होता, रेवडीच्या ठिकाणी होता. तो सगळं बेकायदेशीररित्या ह्या सगळा मॅनेज करून घेतलेला असा. कारण ज्या ठिकाणी टेंडर लागता त्या ठिकाणी त्याचा उपसव होतो असा एकंदर त्या ठिकाणी ह्या असा की ज्या ठिकाणी तो उपसव होता त्याचा महसूल कुठल्याही आपल्या तोंडवळी ग्रामपंचायतीत मिळणार नाही. दुसरी गोष्ट जे वाळू उपसा करणारे जे बोटी असत त्या बोटीवर कुठलंही नाव नंबर किंवा अधिकृत बोट असा का याची कुठलीही खात्री नाही. कारण मागच्या वेळी तोंडवळी ग्रामस्थांनी ज्यावेळी आंदोलन केला गेला त्यावेळेपासून जो या असा आम्ही या संदर्भात अधिकाऱ्यांशी पण संपर्क साधलो तर त्यांना फक्त दंड नाममात्र होता या ठिकाणी आणि तो एवढा करून पण आम्ही त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना पण सांगितलं गेला की जे वाळूचे बोटी असत त्या कुठल्याही बोटीवर टेंडरचे बोटीवर त्याच्यावर एका पण बोटीवर नाव नंबर किंवा ती कुठली त्याची ओळखाची खुणा कुठल्याही प्रकारचं त्याच्यात लिखित नसता आणि असे जे अनधिकृत जे बोटी असत ते त्या ठिकाणी वापरले जातात. आणि त्या दृष्टीने अशा जे बोटी असतात मागे आपल्या अशाच शक्तीच्या द्वारे आपल्या भारत देशावर अतिरेक्यांनी हल्लो केलो त्यावेळेपासून जी यंत्रणा असा ती एवढी सतर्क झालेली की कुठलीही बोट नाव नंबरची असली तर त्या ठिकाणी जप्त केली जातात. मग असा कुठल्याही गोष्ट ह्या अधिकारी त्यांची ह्या करणार नाही, शहानिशा करणार नाही आणि अशा त्याच याच्याद्वारे ते अनधिकृतपणे एवढा या मोठं चालू लय लूट चालू आहे. त्याचबरोबर या ठिकाणची उपसा सुरू असताना ज्या ठिकाणची आमच्या तोंडवळी तहसील गावाची जी धूप होता त्या धुपातनं घरांका तडे गेले आहेत काही घरांका. दुसऱ्या बाजून जी आमची तहसील खाडी किनारची ती माड बागायत असा खाडी किनारची घरात ती काही घरात खाडी किनारी कोसळली गेली पाण्यात. दुसऱ्या गोष्ट त्या ठिकाणी आमच्या पिण्याचा मुख्य पाणी पिण्याचा स्तोत्रा ता सुद्धा आज खारट झालेला. जवळजवळ तहसील वाडीतली अर्धी वाडी आज खाऱ्या पाण्यात ह्या होता आणि ते का काहीतरी ह्या बसा बरोबर. कारण कसं होता की जवळजवळ 20-25 घरा असत त्यांना पूर्णपणे खारट पाणी वापरूचा लागता. मग त्यासाठी शासनाची कुठली नळ पाणी योजना या ठिकाणी अजून तरी अधिकृतपणे नाही. मग असं असताना ज्या आम्ही आमच्या न्याय हक्कासाठी लढतो ते का कुठलाही अधिकारी आमका समर्थन देणार नाही. एका बाजूने आपल्याकडे समुद्राचं अतिक्रमण, दुसऱ्या बाजूने खाडीचं अतिक्रमण, खाडी किनारी खाडीचो खाड बंधारो तो जवळजवळ पूर्णपणे नष्ट झालेलो त्या ठिकाणी अस्तित्वात बंधारो होतो की नाही याची शंका येतात. आणि त्याचमुळे त्याच हल्लीचा ज्या समुद्राचा उधाणाचा पाणी होता तर बऱ्याचशा माडबागायतीत घुसार विहिरीत घुसार त्यांचा पूर्णपणे ती माडबागायत किंवा विहिरी हे खारट झालेली आणि असं असताना त्याचे शासकीय अधिकाऱ्यांच्या हस्तामुळे अधिकाऱ्यांचं हस्त त्यामुळे हे मुजर वाळूवाले आमच्या सारख्या सामान्य नागरिकांवर अन्याय करतात. आणि दुसरी गोष्ट या आपल्या तोंडवळी गावातलो जो मुख्य रस्तो असा तो त्या ठिकाणी तुम्ही आता त्यांनी प्रवास केला असा त्या रस्तो पूर्णपणे उकळून गेलेलो असा. तर आज शासनाकडे जवळजवळ 3 वर्षात त्या ठिकाणी देव 5 पैसे त्या ठिकाणी खर्च न करता तो रस्त्याची दुर्दशा झालेली आहे. आणि अशा असताना ते वाळूचे डंपर चालन दर दिवशी जवळजवळ 100-150 डंपर या ठिकाणी वाहतूक होता. मग
शासनान कुठेतरी चाप बसवतोय. आज ग्रामपंचायतीच्या मार्फत त्या ठिकाणी CCTV त्याचो त्यांनी पुरावा घ्यायचो. त्या ठिकाणी जाणारे दिवसाक समजा 150 डंपर असतील तर 150 डंपरांका त्या ठिकाणी पास दिलो जाता काय, त्या CCTV चेक करा. त्या ठिकाणी गेलेले डंपर आणि तुम्ही त्या दिवसाचे दिलेले पास ह्याची ह्या करा, ताळमेळ करा आणि त्यावेळी त्याचं कुठंतरी पायबंदी हो होईल यासाठी शासनाकडे आम्ही येत्या 10 दिवसात तहसीलदार कार्यालयाजवळ ठिय्या आंदोलन करूचा ठरवला. ती या का तर शासन आमका बळी ह्याची वाट बघता गुन्हेगार बनवची. आम्ही शासनाकडे बरेच प्रयत्न केलो की आमका न्याय द्या, पण शासन देणार नाही. आणि त्याचमुळे कालची घटना घडली ती शासनाच्या एक चुकीमुळे किंवा शासनाने जे बेसुमार वाळू अनधिकृत व्यवसाय करतात त्यांना पायबंदी आणलेली नाही, त्याचमुळे कालची घटना घडली. आणि त्या घटनेनुसार आमचे तहसीलचे ग्रामस्थ त्या ठिकाणी खोटे नाटे केस मध्ये अडकवून आज आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जाता. यासाठी आम्ही येत्या 10 दिवसात तहसीलदार कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करतो आणि त्यावेळी आमका बहुसंख्य आमच्या समाज बांधवांचो पाठिंबा मिळतो. असं एक आम्ही आमच्या समाज बांधव मच्छीमार बांधव एका विनंती करतलो आणि त्या दृष्टीने आमचा पुढचं आंदोलन ग्रामस्थांच्या अनधिकृतपणे वाळू उपसा करतो. आणि तो वाळू उपसाच्या संदर्भात आम्ही यापूर्वी जवळजवळ 8-10 वर्षापासून या ठिकाणी आंदोलनं करतो, उपोषणा करतो, पाण्याचं आंदोलन झालं तरी कुठल्याही प्रकारचा आपल्या ग्रामस्थांना न्याय मिळणार नाही. आणि या दृष्टीनंच एक आपल्या तहसील गावात एक घटना घडली की आपल्यावर होणाऱ्या अन्यायाचा प्रतिकार करत असताना जे आपले मच्छीमार बांधव मच्छीमारीसाठी गेले असताना त्या ठिकाणी ते जे परप्रांतीय वाळू व्यावसायिक होते ते त्या ठिकाणी वाळू उत्खनन करत होते. ज्या ठिकाणी कोर्टाने बंदी घातली हरित न्यायालयाची की तहसील समोरचा भाग असा कालावल खाडी या क्षेत्रातलो त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा वाळू उत्खनन करू नये. आणि अशा क्षेत्रात ते वाळू उत्खनन करत असताना आपले तहसीलचे ग्रामस्थ मच्छीमारीसाठी गेलेले असताना त्या ठिकाणी त्यांना हुसकावल्याने आणि त्या हुसकावण्याच्या प्रयत्नात ते आपलं जीव वाचवण्यासाठी किंवा पळण्याच्या दृष्टीने ते पळत होते. आणि ते पळता एका त्या परप्रांतीय बाह्याचो बुडून मृत्यू झालो. आणि त्याची सगळी त्या मृत्यूची हे आमच्या तहसीलच्या ग्रामस्थांवर लादली गेली. त्या मृत्यूचं कारण त्यामागे सत्यता अशी आहे की आम्ही त्या ग्रामस्थांनी कुठलाही त्या कृत्य केला नाही. तर त्या ठिकाणी मच्छीमारी करत असताना त्या ठिकाणी फक्त त्यांना सांगितला गेला की या ठिकाणी तुम्ही वाळू उत्खनन करू नये. आणि धनराज्य बेकायदेशीर वाळू उत्खनन करणारे जे वाळू व्यावसायिक ते मुजर एवढे झाले की त्यांच्यानी आमच्या तहसील ग्रामस्थांचा आवाज दाबूच्यासाठी खोटे नाटे केसेस दाखल करून अति असे गंभीर कलमा आमच्या ग्रामस्थांवर लावले. आणि त्यासाठी आम्ही न्याय हक्कासाठी आज जवळजवळ 2 महिने झाले न्याय हक्कासाठी झगडतो. कुठल्याही आमका म्हणावं तसं राजकीय पक्षांनी या ठिकाणी आपल्या मदत न केली. फक्त आपण तहसीलचे ग्रामस्थ या ठिकाणी आपल्या स्वतःच्या हिमतीत ज्या काही घटना घडल्या त्या दृष्टीने न्याय मागण्याचा प्रयत्न करतात. त्याचबरोबर हल्ली या मागच्या 8-10 दिवसापूर्वी एवढी सगळी मोठी गंभीर घटना घडून देखील मजूर वाळू व्यावसायिक या ठिकाणी 2 वाळू होडीद्वारे उत्खनन करत होते. त्यावेळी आम्ही त्या प्रत्यक्ष जाऊन त्या ठिकाणी पाहणी केलेली असता त्या ठिकाणी वाळू उत्खनन करीत होते. त्यावेळी गावचे पोलीस पाटील पोलीस प्रशासन त्यावेळी त्या ठिकाणी हजर होता आणि त्यांच्या देखरेखीखालीच त्या ठिकाणचे वाळू उत्खनन करत असताना सर्व तहसीलच्या ग्रामस्थांनी ते होडे पकडले. आणि त्या पकडल्यानंतर पोलिसांच्या सांगण्यानुसार ते होडे त्यांच्यानी पोलिसांनी आमच्या तहसील किनारी आणून ठेवले. आणि त्यावेळी आम्ही महसूल यंत्रणेशी संपर्क साधलो गेलो, पण त्यावेळी त्यांच्यानी कुठलाही आमका दाद न देता दुसऱ्या दिवशी येऊन त्या ठिकाणी पंचनामा केलो गेलो. आणि पंचनाम्यात आमची जी व्यथा होती की त्या ठिकाणी अनधिकृतपणे वाळू उत्खनन करत असताना त्या ठिकाणी आम्ही जे 2 परप्रांतीय कामगार जे उत्खनन करत होते त्यांना पकडून पोलिसांच्या समक्ष आम्ही तहसील किनारी आणले गेले.
त्या ठिकाणी महसूल यंत्रणेने त्या ठिकाणी पंचनामा घातलो. त्या पंचनाम्याद्वारे अगदी अल्प असो दंड करून ते वाळू जे बोटी होते ते सोडून दिले आणि हेका सगळी जबाबदारी महसूल यंत्रणेची असा. तहसीलदार मॅडमांनी का यापूर्वी पण त्या पकडल्यानंतर आम्ही लेखी अर्जाद्वारे त्या जे पकडलेले होडी असत त्या ठिकाणी कठोरात कठोर कारवाई करावी, जेणेकरून या ठिकाणी परत असा अनधिकृत वाळू उपसा होता कामा नये यासाठी आपण तहसील ग्रामस्थांचा एक निवेदन पण यापूर्वी दिलेला होता. आणि तरी पण तहसील ग्रामस्थांचा म्हणणं कुठलाही ऐकून न घेता ते जे वाळूचे बोटी होते त्या वाळू व्यावसायिकांच्या सांगण्यानुसार ते सोडून दिले गेले. आणि एवढा करून पण आमका कुठल्याही प्रशासनाचो मदत मिळणार नाही. त्यासाठी आपण सगळे हे तहसीलचे ग्रामस्थ आम्ही या ठिकाणी जमलो असो आणि याच्या पुढची रणनीती काय करूची त्याच्या निर्णयासाठी आज आपण या ठिकाणी श्री गोपालकृष्ण मंदिर येथे सगळे जमलेलो. म्हणजे असा झाला की जे वाळू चोरणारे होते त्या चोरांकाच विचारला गेला की ह्या ज्या चोरी हा तू केलंस काय, म्हणजे त्या चोरांनी सांगितलं मी केलंही नाही म्हणून. मग याद्वारे त्यांना सोडला गेला. म्हणजे प्रशासन आता ग्रामस्थ जो 300-400 ग्रामस्थ यांचं कुठलाही ह्या घेणार नाही, आपल्या ह्याच्यात विश्वासात घेणार नाही किंवा विचारणार नाही. तर एखादा चोर सांगतात की मी चोरी नाही केलं म्हणून आणि त्या आधारे त्यांना सोडून दिला जाता. हो कुठलो न्याय? या न्याय हक्कासाठीच आमच्या तहसीलचा ग्रामस्थांचा असं म्हणणं की यापुढे येणाऱ्या 8-10 दिवसात आपण या आमका न्याय मिळासाठी आम्ही तहसीलदार ऑफिसच्या समोर आपण सगळे तहसीलचे ग्रामस्थ महिला भगिनी यांच्या समोर आम्ही त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन करतो. जोपर्यंत आमका न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसायचो नाही. ही आमची आजची तहसील ग्रामस्थांची प्रतिक्रिया. अजून वाळू व्यवसाय इतके आसान सुद्धा जे काय केसेस आहेत आणि दोन्ही बाजू एका बाजून हे का पर्सनचे दुसऱ्या बाजून वाळूचे हे सगळ्याच्या सगळ्या जबाबदारीना वाळूवाल्यांना ते पर्सनवाले एका सगळ्याच्या सगळ्या जबाबदार माझ्या मते तरी या प्रशासन आणि सरकार. त्याचं कारण एकच आहे, जोपर्यंत हे वाळूवाले म्हणा किंवा पर्सनवाले म्हणा जोपर्यंत अधिकाऱ्यांना पैसे देणार नाही ना तोपर्यंत ते त्यांच्या कारवाई करतं आणि एकदा त्यांना पैसे पोच जाईल काय ते करतो. आता वाळू असो विषय आहे तो कोण पिशासून घेऊन फिरणारा माणूस ना डंपरच्या डंपर चालतो. या सगळ्यांना माहिती आहे. आज क्षुल्लकचं एक दंड करतो, क्षुल्लक ते 30,000-32,000 रुपये का बसते जातो. ते दोन्ही त्या सोडलेले चोरा. जसं आमच्या अध्यक्षांनी सांगितलं तसं चोरा विचारल्यानी तू चोरी केलं काय, चोरा झालाय ना हे अमुक घ्यावा आणि अमुक देऊ. समजला? इतके फक्त ते गोष्टी जाणलेले क्षुल्लक फक्त त्यांना 32,000-33,000 रुपये दंड केलं गेलो. आणि आज आम्ही तहसीलदार मॅडम म्हणा किंवा आणि कोणतरी म्हणा यांच्या विरोधात जे आम्ही ती आंदोलन करतो ते करतोय का नावाचं नाही असं माझं तर मत. जर ती एखादी गोष्ट करूची असतात ना तर ती एकतर वरच्या लेवलला आणि खालच्या लेवल म्हणजे आमची लेवल जी गाववाल्यांची लेवल आणि धरणा इतक्याच नाही आणि पडणं हे आता आमचा राहू त्याच्याशिवाय पर्याय नाही. तो मग काय असेल समुद्रातला असेल नाही तर नदीतला असेल. काय होता विषय आम्ही कागदोपत्री प्रत्येक टाइम तो वाळूचा विषय असता ते बंधाऱ्याचा विषय असता ते रस्त्याचा विषय असता ते आम्ही फक्त कागद नाचवतो. इतके दिवस कागद नाचवून झाले पण आता ते कागद नाचवचे काय ऍक्शन घ्यायचे का ग्रामस्थांवर. आता हे पोट जे वाळू व्यावसायिक वाळूच्या खटल्यात अडकले त्यांचा जबाबदार हे अधिकारीच. इतकी निवेदन आमच्या ग्रामस्थांनी दिलेली की त्याची जवळजवळ फायली जातात जायलाच ना. त्याच्या 4-5 जणांचा 4-5 दिवसाचा ह्याला जवानचा इतक्याच रद्दी काही उपयोगाची फक्त इतक्याच करू की आता जर लढू करूचा ना तर ना त्या वाळू व्यावसायिकांविरोधात आता फक्त प्रशासन जे पण अधिकारी आहेत त्यांच्या विरोधातच कटले बरोबर आहे. तेच एका कामी असं माझं तर मत.